आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, इसवी सन 1645 ही गोष्ट शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. पुण्याच्या नेरुळला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय असतात. त्या देवालयात शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळे मंडळी मुसलतीसाठी तेथे जमली होती. त्या किर्र रण्यात झाडाझुडपात जमलेल्या रायरेश्वराच्या देवालयात मावळ्यांबरोबर शिवराय कसले कलबत करत होते. श्री शंकरापाशी मागणे मागत होते. जमलेल्या सवंगड्यांना शिवराय कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहे. त्यांनीच आम्हाला येथील जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले, पण गड्यांनो, मला या मुलीत आनंद वाटत नाही. सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या उंचईने आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांमध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबीच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलगाची दुधाण होते. इतके सोसूनही आपल्या बुद्धी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ कमायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वडिलांच्या लोकांनी आपण असेच चालवायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लालेलाच झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सामन्याकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गावाला जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीन दृष्टी त्यांना मिळाली. त्यापैकी एक जण म्हणाला, बोला महाराजे, बोला, आपला मनोदय सांगा मला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. ओ राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी तरुणी एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या शब्दांनी शिवरायांना तुरंत लागले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी जगायचे, सर्वांनी कमायचे, सर्वांनी प्राणार्पण करायलाही तयार व्हायचे. हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य आपल्याला स्थापन करायचे. प्रतिज्ञा करू. त्यासाठी बोला, हर हर अशा प्रकारे सारे मंदिर घोषणांनी नांदू लागले. आणि शेवटी शिवराय व सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या अनापकात घेऊन शिवरायांचे मन उत्तम भरून आले. ते पुण्याचे कडकवान मला संतोषीकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण कोणी जे झाले ते काल ते पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेनंतर त्यांच्यावर कितीतरी संकटे आली. व त्या संकटातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने बाहेर पडले. बाजी प्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादी मावळे मंडळींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण घेतले आणि अखेर स्वराज्य निर्माण झाले. दिनांक 1 फेब्रुवारी 1674 ची गोष्ट. राज्याभिषेकाचा तो महामंगल दिवस उतरला. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. महासाहेबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर अष्टप्रधान मंडळासह शिवराय सिंहासनावर विराजमान झाले. तेव्हा तो माझा प्रचंड आवाज झाला. प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी धुरंधर, क्षत्रिय कुलावंतस्थ, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज
सोहळा संपन्न झाला. जिजामातेने 30 वर्षे केलेल्या कष्टाचे 30 झाले. शिवरायांच्या जन्मापासून त्या माऊलीने मुली धरलेले स्वप्न आज साकार झाले. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा व प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला. माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपणही आपल्या मुलांसाठी असे कार्य उदार चूक नका आणि तशा प्रकारे आपणही आपल्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणजेच आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कठोर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करूया. त्यासाठी घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय भवानी जय जय खूप खूप धन्यवाद.